बघायला मिळते रविशंकर स्पोर्ट्स संघाची सूरज माडगुत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नक्कीच दिसेल तो म्हणजे गणेश मोरजकर. असं बहुधा समीकरण आतापर्यंत तरी ह्या सामन्या देखील चाललं होतं आणि बघावं लागेल हे समीकरण असंच होत आहे का की स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बदल होते. पहिलं षटक हाताळताना नक्कीच गौरव हिरलेकर या मैदानावरती दिसू शकतो. राकेश डगरे राकेश डगरे राकेश डगरे तुम्हाला विकास जबडे शोधतायत त्यांचं घड्याळ आहे ते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजून बरेच सामने आजच्या दिवसातील खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. मला वाटतं या ठिकाणी बदल होतोय गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना स्वतः रुपेश हंजनकर बघायला मिळतोय. गौरवला पॉवर प्लेमध्ये थोडंसं माघारी ठेवण्यामध्ये येत आहे कारण विचार केला गेला असता तर हा सामना जिंकणं तेवढंच गरजेचं असेल ते म्हणजे घोडबळ संघाच्या बाजूने. आणि हे लक्षात घेऊन गोलंदाजी मार्कवरती दिसतोय तो गोलंदाज रुपेश हंदनकर. स्ट्रायकिंग एंडवरती काहीही बदल होत नाहीये. सूरज माडगुज जो स्ट्रायकिंग एंडवरती बघायला मिळतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिसतोय तो म्हणजे गणेश मोरजकर. एक आकर्षक क्षेत्ररक्षण मैदानावरती सोजून होत आहे. ऑफिशियल या ठिकाणी इशारा येतोय पंचांचा की सामना चालू झाल्याचा. या ठिकाणी विकास विवेक जबडे आणि स्वप्नील सावंत पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. तर पहिला चेंडू नक्कीच हलक्या हाताने स्टोअर करण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी गडी बाद होतोय तो म्हणजे सूरज. पहिल्या चेंडूवरती पहिला भला मोठा धक्का बसतोय तो म्हणजे या ठिकाणी स्पोर्ट संघाला 0 या धावसंख्येवरती. डीजे
नवीन फलंदाज मैदानावरती दिसतोय निलेश वेंगुर्लेकर. निलेश वेंगुर्लेकर ही परत जोडी मैदानावरती बघायला भेटते जी मगाशी चांगली फलंदाजी करत होती मात्र विजय संपादन करून देऊ शकले नव्हते. तीच निलेश वेंगुर्लेकर आणि निलेश बांदिवडेकर ही जोडी दिसते आपल्याला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती निलेश वेंगुर्लेकर बघायला मिळेल. कशा प्रकारचा चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना रुपेश अंजनकर नावाचा गोलंदाज कशा प्रकारचा हा चेंडू, काय नवीन सरप्राईज ठेवतोय निलेश वेंगुर्लेकर याच्यासाठी हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, त्याच्यावरती क्षेत्ररक्षक थोडीशी गल्लत करते. झिली पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय, सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. 4ची खुणा पंचांची येते. नक्कीच्या चौकाराच्या साह्याने धावसंख्येवरती भर पडतोय. 7 धावा धावफलकावरती लागतात. प्रदीप सर मगातपासून सांगत होते की गोलंदाजाचा पाठीराखा नक्कीच क्षेत्ररक्षकाला म्हटलं जातं. जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि महत्वपूर्ण चौकार बसतोय, तो म्हणजे रविशंकर स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन गौरव हिरलेकर नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. एक हसमुख असा खेळाडू मैदानावरती बघायला मिळतोय. मिस्टर बीन, श्याम सरांनी ज्याला टोपण नाव ठेवलंय तो गौरव हिरलेकर, मॅन फ्रॉम वराड चा एक गुणी खेळाडू या मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती बघायला भेटतोय. दुसरं शतक कशा प्रकारचं हाताळावं हे आता या ठिकाणी बघावं लागेल ते गौरव याला. कारण सांघिक कोटा विचार केला गेला असता तर एक कंजूशी भरं शतक रुपेश अंजनकर याने फेकलं. निर्धारित 7 धावांचं त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतोय का. परत एकदा सुंदर फटका या ठिकाणी निलेशाच्या बॅटमधून दिसतोय. राहुल फिल्डिंग करेपर्यंत तरी 1 धावेची पूर्णता ह्या मैदानावरती होते. सांघिक कोट्यामध्ये एका धावेने भर पडतोय. 8 धावा धाव फलकावरती लागतायत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जसं पहिलं षटक सोडवण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो रुपेश अंजनकर, नक्कीच शेवटच्या चेंडूवरती चेंडू अडला गेला असता तर कमीत कमी धावा या ठिकाणी मला वाटतं 3च धावांचं ते षटक निघालं असतं. मात्र क्षेत्ररक्षकाची एक चूक आणि चौकाराच्या दिशेने चेंडू गेला. मात्र नेव्हर माइंड, ते विसरून नवीन गोलंदाज नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, तो म्हणजे गौरव हिरलेकर. कशा प्रकारचा चेंडू असेल, काय नवीन सरप्राईज ठेवेल, तो म्हणजे निलेश वेंगुर्लेकर याच्यासाठी ऑरेंज कॅपच्या लढतीमध्ये हा फलंदाज देखील अग्रेसर होताना दिसतोय. कारण या आधीच्या 2 सामन्यांमध्ये महेश थोडासा फ्लॉप होताना बघायला मिळाला. हो, सुंदर चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय, तो म्हणजे गौरव याच्याकडनं थोडासा बीट होताना बघायला मिळतोय. सिमेंट विकेट नाही आहे मित्रांनो, तर ही मातीची विकेट म्हणजे टर्निंग विकेट ज्याला म्हटली जाते ती ह्या मैदानावरती बघायला मिळते. आणि याचा फायदा नक्कीच पेसरला होईल, तो म्हणजे ह्या मैदानावरती तशाच प्रकारची गोलंदाजी होते गौरव याच्याकडनं. बघावी लागेल काय नवीन सरप्राईज ठेवतोय, तो म्हणजे निलेश याच्यासाठी. परत एकदा सुंदर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती क्षेत्ररक्षण नक्कीच चेक केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र क्षेत्ररक्षकांना होते. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. सांघिक कोट्यामध्ये परत एकदा भर पडला गेला. 9 धावा धाव फलकावरती लागल्या. हे षटक देखील कंजूसीभर षटकाच्या दिशेने चालतंय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज परत एकदा निलेश येतोय, तो म्हणजे बांदिवडेकर. वेंगुर्लेकर निलेश नॉन स्ट्राईक एंडवरती येतो एका धावेने. गौरव कशा प्रकारचा हा चेंडू सोडवतो हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. सुंदर चेंडू, सुंदर लाईनचा चेंडू या ठिकाणी बघावा लागेल. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी असेल. मला वाटतं 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी पंच देत आहेत. गोलंदाजाला चांगला चेंडू या ठिकाणी मानला जातोय. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा गौरव हिरलेकर, ज्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजाच्या जीवावरती कित्येक संघ सामने या ठिकाणी जिंकून दिले, ते म्हणजे श्रीदेव वेताळ वराड या संघाला. आता बघावं लागेल किती धावा. क्षेत्ररक्षण होईपर्यंत या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषा बाहेर ब्रँडेड चौकारासाठी.
तर या 4 धावेने धावसंख्येवरती भर, 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागत आहेत. एक सुंदर देखणा फटका बघायला भेटतोय तो निलेश याच्या बॅटमधनं. परत एकदा मोठा फटका, निलेश बांदिवडेकर ऑन फायर, चेंडू जातोय का सीमा रेषा बाहेर, सलग पल्ला या 2 षटकांनिशी पार होतोय. लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे, बघावं लागेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. महत्त्वपूर्ण सलामीला आलेले दोन्ही फलंदाज नाखुश करून मैदानाच्या बाहेर येऊन बसताय. मात्र हे दोन्ही खेळाडू जे निलेश बांदिवडेकर आणि निलेश वेंगुर्लेकर दिसत आहे, एक सुंदर सावध अशी सुरुवात करून देत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 19 धावा धावफलकावरती लागत आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही यानंतर बाकी राहतोय आणि अजूनही आजच्या दिवसातील मला वाटतं 3 सामन्यांचा खेळ बाकी असेल याची नोंद दोन्ही संघाच्या संघ मालकांनी आणि संघ नायकांनी खेळाडूंनी घ्यायची आहे. तिसरं षटक घेऊन कुठचा गोलंदाज वर्णी लावतो हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. ते म्हणजे मंदार हिरलेकर नावाचा गोलंदाज या ठिकाणी वर्णी लावतोय. दाड सकाळ सावरवाड वर्सेस महापुरुष बॉईज यांना पहिला पुकार. या सामन्याची इनिंग संपायच्या अगोदर कृपया दोन्ही संघाचे संघनायक तरी या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थोडा वेळ होतोय याची नोंद घ्या. दाड सकाळ सावरवाड आणि महापुरुष बॉईज दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की ह्याही सामन्याची इनिंग संपण्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी तरी या लवकरात लवकर, म्हणजे प्रेझेंटेशन घेता येईल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती. मंदार हिरलेकर नावाचा गोलंदाज तिसरं महत्त्वपूर्ण षटक हाताळताना दिसतोय. निलेश वेंगुर्लेकर जो ऑन फायर या मॅच मध्ये दिसलाय तो स्ट्रायकिंग एंडवरती, मात्र आता बॅट तळपताना दिसते ती निलेश बांदिवडेकर याची. नक्कीच ऑफस्टिकच्या बराच बाहेर न जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. स्वैर असल्याचा अवांतर धावसंख्येने धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या पोहोचते ती 20 धावा धावफलकावरती. वाचण्याचा प्रयत्न होतोय का ज्या मगाच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो मंदार, आता मात्र गोलंदाजी मार्कवरती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण बिग हिटर फलंदाज समोर असताना. आता मात्र मोठा फटका फसतोय का बघावं लागेल. हवेमध्ये चेंडू आहे, गौरव हिरलेकर चेंडूच्या खालती आणि गौरव हिरलेकर याच्याकडनं झेल सुटतोय. एक खराब फेकी देखील होते, ती म्हणजे रागाच्या भरात केलेली फेकी. त्याच्यावरती 3 धावा धावून पूर्ण होत आहेत आणि हे जीवदान कितपत महागडं ठरू शकतं ते म्हणजे घोडवळ संघाला हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल, कारण बिग हिटर बाहुबली क्रिस गेल निलेश वेंगुर्लेकर याचा झेल या मैदानावरती सुटताना बघायला भेटतोय. मंदार याने नक्कीच एक चांगला चेंडू टाकला होता, फसवण्याचा प्रयत्न फलंदाजाला केला होता, मात्र या ठिकाणी नाराज करतोय तो संघाचा संघनायक. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती आहे, मात्र दोघेही काय सावध सुरुवात करत आहेत. एक जीव घेणं फटका, एक खराब फटका खेळण्यामध्ये यशस्वी झाला होता तो म्हणजे निलेश वेंगुर्लेकर, मात्र त्यापेक्षा कॅच घेण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजे गौरव हिरलेकर. परत एकदा मोठा फटका, निलेश बांदिवडेकर बॅक टू बॅक या ठिकाणी फायर होताना बघायला भेटतोय. आणि चेंडू द्यायचा आहे. मिडबावकर असोसिएशन यांच्याकडनं लावलेली कॅपचा मानकरी ठरतोय तो म्हणजे निलेश बांदिवडेकर. निलेश बांदिवडेकर याच्यासाठी पारितोषिक घेते. अजून एका चेंडूवर जर षटकार ठोकला म्हणजे 3 चेंडूवरती 3 सलग षटकार ठोकले तर जगदीश परब यांच्याकडनं 1 किलो चिवड्याचं पॅकेट येते आणि एक चहा. निलेश बांदिवडेकर याच्यासाठी काहीसं आगळं वेगळं असं पारितोषिक या मैदानावरती लागते. निलेश बांदिवडेकर आवडता खेळाडू आहे सर्वांचा या मैदानावरचा.
बघावं लागेल मंदार काय नवीन सरप्राईज ठेवतो या चेंडूवरती. आणि या ठिकाणी पायचीचं अपील मागण्यात आलं होतं, मात्र या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव भेटते. एक एका धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. 30 धावा धावफलकावरती लागत आहेत. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. ज्या तिसऱ्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा मानस घेऊन दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. नक्कीच एकात दुसरा अजून मोठा फटका आला तर हे शतक जास्तीत जास्त धावांचं बनवावं असं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. निलेश वेंगुर्लेकर जखमेवरती मीठ चोळणं. बादल सर ज्यांनी मगाशी सांगितलं होतं की जखमेवरती मीठ चोळणं म्हणजे काय असतं ते हे बघा. या आधीच्या चेंडूवरती गौरव हिरलेकर यांनी सोडलेल्या झेल निलेश वेंगुर्लेकरचा आणि हे राहिलेल्या चेंडूंवरती तो म्हणजे निलेश वेंगुर्लेकर मंदार कशा प्रकारचा चेंडू टाकतोय, मोठा फटका खेळण्यापासून रोखतोय की काय करतोय हे बघण्यासारखा हा राहिलेला चेंडू. परत एकदा मोठा फटका बॅटच्या आडव्या स्लिपमधनं लागतोय. चौकार. डायरेक्ट चेंडू स्टेजवरती जाऊन आदळतोय. धन्यवाद. नक्कीच बादल सर या ठिकाणी आलेले आहे. बादल सर, निलेश वेंगुर्लेकरचा जो झेल सोडला गेला त्यानंतर 2 षटकार आणि 1 चौकार बसतोय. काय सांगाल तो झेल किती महत्त्वपूर्ण होता निलेश वेंगुर्लेकर आणि एक चांगला खेळाडू गौरव सारख्या खेळाडूकडनं झेल सुटला गेला. एक साधा सोपा झेल सुटतोय. योगेश, हा सगळा दबाव आहे या सुंदर आयोजन समितीचं. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि त्यामुळे एवढ्या सुंदर आयोजनाचा दबाव खेळाडूंवर पाहायला मिळतो. हा पहा, पण तो निलेशचा झेल सुटला, पण त्यानंतर एक सुंदर झेल. सर, हा डीजे हा झेल टिपल्यानंतर गौरव हिरलेकर, त्याच्यानंतर मंदार हिरलेकर की सिद्धेश, तिघात जास्त खुश कोण असेल? गौरव हिरलेकर खूप जास्त खुश असेल. कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता ईडी. आणि गौरवला माहिती होता जर सामन्याचा निकाल जर बदललो तर सगळा बिल गौरवच्या नावावर फाडला जातला आणि त्यामुळे गौरव लई टेन्शनात होतो आणि जेल घेतल्याबरोबर गौरव. पण म्हाका वाटतं निलेश, तुका जीवदान मिळाल्यानंतर अजून थोडंसं फायदो तू उठव होयोच. आणि जो खेळाडूंवर दबाव असा योगेश, या मैदानावर या आयोजन इतक्या सुंदर असा की जर आपण सांगितलं या स्पर्धेचं बक्षीस तर लोकांका कळताला. यूट्यूबच्या माध्यमातून जे हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्या सगळ्यांचं समज असलेलं किमान लाखाचा तर बक्षीस असलेलं एवढा सुंदर आयोजन. टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम आमच्याबरोबर असा. प्रशांत पवार, त्याचप्रमाणे सिद्धेश धुळे, सुदर्शन आणि प्रशांत पवार ही आमची टीम. आमचे जवळचे मित्र असत. गौरवबरोबर बऱ्याच वेळा ह्यांची आमची ओळख होत असतं, गाठभेट होत असतात. हीच टीम परत एकदा आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 12 ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा लाईव्ह चालू असत आणि आता 12मध्ये वराड प्रीमियर लीग खूप उंचावर असा. नक्कीच सर, या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या सांगतेस धावसंख्या होते ती मात्र 40 धावा धावफलकावरती लागतात. परत एकदा आमचा आवडता मिस्टर बीन गौरव हिरलेकर गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक हाताळताना बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, तो म्हणजे निलेशाची जागा घेण्यासाठी. या ठिकाणी काहीतरी आगळं वेगळं असं बक्षीस येत आहे. चांगला चेंडू चांगल्या रीतीने घेऊन काढतोय. त्याच्यावरती बघावं लागेल, चेंडू बॅक साईडला ट्रॅव्हल करतोय. त्याच्यावरती प्रवेश यादव याचं कौतुक करावं लागेल. महत्त्वपूर्ण 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. बॅटच्या साह्याने धावा जात आहे आणि या 2 धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. 42 धावा धावफलकावरती लागत आहे. जर गौरव हिरलेकर याला कुठच्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर रुपेश अंजनकर याच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक येत आहे. सन्माननीय प्रवीण मिडबावकर यांच्याकडनं. प्रदीप मिडबावकर पुरस्कृत.
परत एकदा मोठा फटका मारण्याचा बॅटची लिडिंग एज लागते, बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेपर्यंत होतोय का बघावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या ठिकाणी 2 धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44 धावा. 44 धावा धावफलकावरती लागतायत. नक्कीच एक आगळं वेगळं असं बक्षीस मैदानावरती लागतंय. गौरव ह्याला जर षटकार ठोकला तर रुपेश याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. बघावं लागेल कशा प्रकारचा चेंडू सोडवण्यामध्ये सफल ठरतोय का, रुपेशला 200 रुपये मिळवून देतोय का गोलंदाज, हेही बघावं लागेल. एक चांगल्या लाईन लेंथवरचा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. पंचांचा इशारा येतोय वन बाउन्सचा. आता मात्र गौरव हा गोलंदाजीवरती नक्कीच सुधारणा करतोय. 44 धावांचा पाठलाग आतापर्यंत तरी 4थ्या षटकानिशी पूर्ण होताना बघायला मिळतो. एक मोठा फटका बघावा लागेल, चेंडू सीमेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय का, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि एक साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातोय आणि 2 धावा धावून या ठिकाणी पूर्ण होत आहे. 46 धावा धावफलकावरती लागतायत. प्रकाश इर्लेकर जो फलंदाज प्रत्येकी चेंडूवरती 2 धावा घेताना बघायला भेटतोय. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडू, मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडवरचा निलेश बांदिवडेकर थोडासा दमलेला दिसतोय. परत एकदा सुंदर लाईन सुंदर लेंथवरचा चेंडू, गौरव इर्लेकर लवकरात लवकर षटक सांगतेच नेण्याच्या भूमिकेमध्ये दिसतोय. कारण नॉन स्ट्राईकवरचा जर खेळाडू स्ट्राईकवरती आला तर नक्कीच 200 रुपये मिळू शकतात, ते म्हणजे रुपेश अंजनकर याला. बघावं लागेल काय करतोय गौरव इर्लेकर, कशा प्रकारचा चेंडू असेल. मोठा फटका, चेंडू नितीन शेटे चेंडूच्या खालती येतात, बघावं लागेल आणि एक साधा सोपा झेल या ठिकाणी सिद्धेश टिपतोय आणि हे षटक सांगतेस जात आहे. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या पोहोचते ती 40 धावा धावफलकावरती लागतायत. म्हणजे शेवटचं षटक खेळण्यासाठी अक्षय ढोलम नावाचा हा देखील एक बिग हिटर बॅट्समन आहे. लवकरात लवकर मीटिंग संपवायची आहे, तुमची क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अजून 3 सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्या, आजच्या दिवसातील संपले पाहिजे. शेवटचं षटक घेऊन राहुल डगरे येतोय, माफ करा राहुल डगरे यांच्यासाठी पारितोषिक येते. सलग हॅट्रिक जर टिपली या मैदानावरती तर सन्माननीय राकेश डगरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक येते. आणि अजून विचित्र बक्षीस, जर राहुल याने जर हॅट्रिक घेतली तर राकेश डगरे यांच्यासाठी पारितोषिक येते प्रवीण विडबावकर यांच्याकडनं 100,000 रुपयाचं. बघावं लागेल, ही आगळी वेगळी बक्षिसं ह्या मैदानावरती लागत आहेत. हे क्रिकेटबद्दलचं प्रेम आहे आणि हे अशा स्वरूपात व्यक्त होतं आहे या मैदानावरती. नक्कीच वराड प्रीमियर लीग वर्ष 5वे एक जोरदार सुरुवात होते. दुसऱ्या दिवसानिशी आपण ह्या स्पर्धेत दाखल होतोय. 46 धावांचा पाठलाग आतापर्यंत तरी पूर्ण करते ती म्हणजे रविशंकर स्पोर्ट्स हा संघ. कशा प्रकारचा असेल शेवटचं षटक, राहुल डगरे पहिला चेंडू, एक सुंदर चेंडू सुंदर लाईन वरती समाप्त होतोय. अक्षय ढोलम थोडासा बीट होताना पहिल्या चेंडूवरती दिसतोय. नक्कीच या चेंडूवरती काहीसा कानमंत्र दिला जाईल गोलंदाजाला. बघावं लागेल हा कानमंत्र कशा प्रकारचा असेल, काय असेल, ह्या चेंडूच्या मागची स्ट्रॅटजी, क्षेत्ररक्षण अजून थोडं आकर्षक सजवण्याची गरज आहे का, अक्षय ढोलम कशा प्रकारचा फटका खेळ ह्या मैदानावरती हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. कारण अजून 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय. दाड सकाळ सावरवाड वर्सेस महापुरुष बॉयज दोन्ही संघाचे संघनायक हे षटक संपण्या अगोदर, दाड सकाळ सावरवाड वर्सेस महापुरुष बॉयज हे षटक संपण्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर हवेत. फुलटॉचा चेंडू, बघावं लागेल चेंडू कुठपर्यंत ट्रॅव्हल करतोय. मंदार इल्लेकर चेंडूच्या खालती दिसतोय, कुठचीही चूक होते का, पंचांचा इशारा नोचा येतोय. एक खराब फेकी मंदार याच्याकडनं बघायला भेटते. नोचा इशारा या ठिकाणी भेटतोय. फ्री हिटची सुवर्ण संधी अक्षय याच्यासाठी. या एकूण धावलेल्या 2 आणि नोची 1, एकूण 3 धावा
या 3 धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. 49 धावा धाव फलकावरती लागतायत. फ्रीचा चेंडू ग्राउंडच्या कुठच्या बाजूला मारतोय अक्षय ढोलम, हे बघणं तेवढंच गरजेचं असेल. राहुल डगरे गोलंदाजी मार्ग वरती शेवटचं षटक हाताळताना बघायला मिळतोय. फ्रीचा चेंडू राहुल डगरे वर्सेस अक्षय ढोलम. एक सुंदर टप्प्यावरती चेंडू, त्याच्यावरती किती धावा जमवतोय ते बघावं लागेल. आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. महत्वपूर्ण एक गडी बाद होतोय, तो म्हणजे निलेश बांदिवडेकर या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला दिसतोय, तो म्हणजे ओमकार रावले. कोणाचा सामना चालू नसेल आणि कोण जेवायचं राहिलं असेल प्रेक्षकांमध्ये देखील तरी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. एक सुंदर नीटनेटकं आयोजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नदानाचं काम या ठिकाणी देखील एक प्रामाणिकपणे केलं जातं आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये नसतं, मात्र या ठिकाणी वराड VPL या ठिकाणी हे असं नीटनेटकं नियोजन बघायला भेटतंय. नवीन आलेला फलंदाज ओमकार काचच्या शेवटच्या मॅच मधला हिरो ठरला होता. आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय हे बघणं तेवढंच गरजेचं. एक खराब लाईनचा चेंडू, त्याच्यावरती किती धावा मिळतात? 1 धाव तर नक्कीच भेटते. पंचांचा इशारा ऑफिशियली येतोय की चेंडू वाईड असल्याचा. एकूण 2 धावा या ठिकाणी भेटत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्येवरती भर पडतायत. वाईडची एक आणि धावलेली एक मिळून 51 धावा धावफलकावरती लागतायत. एक चावी मैदानावरती भेटते, जो कोणाची असेल मला वाटतं बजाज गाडीची आहे, ओळख पटवून घेऊन जायची आहे. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो अक्षय ढोलम याचा. त्याच्यावरती 1 धाव नक्की भेटते. 52 धावांचा पाठलाग आतापर्यंत तरी पूर्ण होतोय. बॅटच्या साह्याने ही धाव येते. 52 धावा धावफलकावरती लागतात. बघावं लागेल या ठिकाणी कशा प्रकारचा पुढील चेंडू असेल, काय नवीन सरप्राईज ठेवतोय राहुल डगरे हे बघणं तेवढंच गरजेचं असेल. प्रेशर भरी ही शेवटचं षटक हाताळताना बघायला मिळतोय राहुल डगरे. काय असेल नवीन स्ट्रॅटेजी काय ह्या चेंडूवरती ठेवतोय गोलंदाजासाठी? मोठा फटका पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठचाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू गणला जातोय गोलंदाजाच्या कोठ्यामध्ये. आता अजून एका दुसरा निर्धाव चेंडू आणि हे षटक सांगतेच धावू शकतं. बघावं लागेल कशा प्रकारचा हा चेंडू असेल, तो म्हणजे राहुल याचा. जो ओमकार स्ट्राईक वरती खेळतोय, मोठा फटका खेळण्याचा इरादा नक्कीच आहे. संघाचा संघ मालक आहे. परत एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यावरती आणि बाद होतोय. तुम्हाला वाटतं अक्षय या ठिकाणी शेवट या राहिलेल्या चेंडूवरती एक चोरट्या स्वरूपाची धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी एकही धाव भेटत नाहीये. मात्र महत्वपूर्ण अक्षय ढोलमचा विकेट डगआउटमध्ये येऊन बसतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी दिसतोय, तो म्हणजे जाताना अनिकेत नवीन फलंदाज दिसतोय, जो स्ट्राईक वरती जाईल. पहिल्या इनिंगचा षटकातील सांगता घालणारा चेंडू, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांचा विचार केला गेला असता तर अजूनही 52 धावा धावफलकावरती लागत आहेत. शेवटच्या चेंडूवरती किती धावा निघतायत हे बघणं तेवढंच गरजेचं असेल. निर्धाव जातोय, विकेट जातोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघावं लागेल. राहुल डगरे काय करतोय की या शेवटच्या चेंडूसाठी अजून आपल्याला वाट बघावी लागते, हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. दाड सकाळ सावरवाड वर्सेस महापुरुष बॉईज, दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ लगेच यायचंय. मला वाटतं दाड सकाळ संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित होतोय. महापुरुष बॉईज संघाचा संघनायक अजूनही उपस्थित झालेला नाहीये, नोंद घ्यायची आहे.
शेवटचा चेंडूचा खेळ या ठिकाणी एक धाव तर नक्कीच होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघावं लागेल. आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती गडी मात्र बाद होतोय, पण एक धाव मात्र नक्कीच भेटते. एका धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 53 धावा. विजयासाठी मर्यादित 5 षटकांमध्ये 30 चेंडू आणि 54 धावांची गरज असताना मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक या ठिकाणी महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज, ज्यांनी आमची मालवणी भाषा सात समुद्र पार नेण्यामध्ये महत्त्वाचा भूमिका बजावली, ते सन्माननीय बादल चौधरी सर यांचं मायक्रोफोनवरती आगमन होत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दाड सकाळ सावरवाड महापुरुष बॉईज शेवटचा पुकार. दाड सकाळ संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित होतोय. महापुरुष बॉईज संघनायक उपस्थित होत नाहीये, नोंद घ्या. या सामन्याची नाणेफेक सन्माननीय पांडुरंग सावंत यांच्या शुभ हस्ते होते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवण्याआधी आपण नाणेफेक खेचून घेऊ, म्हणजे प्रेझेंटेशनसाठी आपल्याला वेळ मिळेल. दाड सकाळ सावंतवार आणि महापुरुष बॉईज दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी यायचं आहे. बादल सर, श्री सन्माननीय जगदीश सर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षण हॅमिंग येते. क्षेत्ररक्षण स्वीकारणार. नक्कीच एक प्रश्न विचारेन त्याआधी नक्कीच उत्तर देईल की 45 धावांच्या आत रोखणार नाही, हे सोडून दुसरं काय उत्तर असेल क्षेत्ररक्षण करण्यामागे? तुषार चांगला खेळतो, स्वागत चांगलं आहे, त्यांना रोखण्यात आम्हाला यश आलं पाहिजे एवढं. टार्गेट काय सेट असेल तुमच्या माइंडमध्ये? 50 40-50. नक्कीच धन्यवाद देवेन. दरम्यान माझ्याबरोबर परत एकदा मायक्रोफोनवरती तुषार सकपाळ सर, मिस्टर क्रिकेट ज्याला म्हटलात. कसं वाटतंय? प्रथम नाणेफेक हरतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण देतोय. प्रथम म्हणजे 4थ्या वेळा मी नाणेफेक हरतोय आणि मी माझ्या मित्रांना विचारलं, खेळाडूंना, की बाबा मी जर नाणेफेक जिंकलो तर काय घेऊ? कारण मला माहीत होतं मी नाणेफेक जिंकणार नाही आणि मला फलंदाजीच करावी लागेल. क्रिकेट आहे, मला जे खेळाडू आहेत ते चांगले साथ देत आहेत. पहिली बॅटिंग आली आहे म्हणजे फ्री ऑफ माइंड खेळायला मिळतं आणि अतिशय सुरेख भागीदारीसुद्धा होते. समीर परब आहे, स्वागत लोके आहे, अतिशय चांगल्या प्रकारे मला साथ देत आहेत. नक्कीच सांगितल्याप्रमाणे की पहिली बॅटिंग आल्यानंतर एक प्रेशर कमी असतं फलंदाजांवरती, आणि स्वागत ज्याप्रमाणे तुला सुरुवात करून देतोय आणि सोबत त्याच्या तूही आहे. मला वाटतंय की समोरचा संघ म्हणतोय की 50 पर्यंत आम्ही सेटल करू, मात्र मगाशी 81 झाले, आता वाटतं मला 70-72 पर्यंत तुम्ही नक्कीच जाल 5 षटकात. तुला काय वाटतंय? निश्चितच प्रथम फलंदाजी आल्यानंतर जास्तीत जास्त धावांचा डोंगर करणं गरजेचं असतं, कारण बॉलिंग टाकताना तेवढं प्रेशराईज राहत नाही. जर धावसंख्या कमी झाली तर मात्र प्रेशराईज होऊ शकतो, परंतु आमचे गोलंदाज देखील
चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसत आहेत. त्यामुळे मला वाटत नाही आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचं टार्गेट ठेवणार, कारण पुढचा जो संघ आहे तो देखील चेसिंग करण्यामध्ये बलाढ्य आहे. देवेनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतो. सर्वेश पांचाळसुद्धा बहरात आहे. त्यामुळे आम्हाला देखील जास्तीत जास्त टार्गेट ठेवणं हे गरजेचं असणार आहे. नक्कीच ऑल द बेस्ट तुषार सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स बादल चौधरी सर. योगेश धन्यवाद. देवबारा करो गावाल्यांनो, परत एकदा वराड प्रीमियर लीग 2022च्या निमित्तानं मालवणी केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत. पहिली बॅटिंग करताना रविशंकर स्पोर्टने 53 रन्स उभे केले. 5 ओव्हरीत 54 रन्सांचा टार्गेट. बांधादेवी घोडवळ संघाकडे सलामीची जोडी. मंदारने पहिल्या चेंडूवर आपल्या खात्याची सुरुवात केली आणि गौरव स्ट्रायकर यांच्या दिशेने येऊन स्थिरावलो. पहिलो चेंडू गौरवसाठी. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू राहुलो मॅडन. टार्गेट असा 54 रन्सांचा आणि हा 54चं टार्गेट चेस करताना पहिल्या ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली. फक्त 1 रन्सावर 2 चेंडू झाले समाप्त. महेश चव्हाण, तुमका विनंती असा तुमच्या कपड्यावरची ऑरेंज कॅप जरा जमा करा, कारण ऑरेंज कॅपचो मानकरी सध्या वेगळो खेळाडू असतलो. नील वेंगुर्लेकरकडे ऑरेंज कॅप जातली. नील वेंगुर्लेकर, तुका विनंती असतली ऑरेंज कॅप जेव्हा जमा होईल त्यानंतर लगेच येऊन तू ती स्वीकारूची. 3 चेंडू समाप्त झाले. प्रकाश बॉलिंग मार्कवर टिच्चून गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी, मालवणी जका मारवाडी गोलंदाजी म्हटली जाता. फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेन 30 यार्ड क्लिअर करून चेंडू आकारण्याच्या पहिल्या आडी चौकारासाठी. पहिल्या चौकाराची धावसंख्या स्थिरावली एका थापटावर. 5 बोटांचा याक थापाट, धावसंख्या 5. जरा परत एकदा विनंती असा जरा लक्ष ठेव समोर काय चालला, नाहीतर असा होताला भेरा मागतात 13 आणि माझा तुंतुना खरा. धावसंख्या 6 रन्सावर 4 चेंडू समाप्त झाले. प्रकाश बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन करसून पाटला कसा 54 रन्सांचा. शार्दूल ठाकूरची जर्सी क्रमांक 54. फटको मोठो, डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग. 2 फिल्डर चेंडूच्या मागे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडून दिशा बदलली आणि चेंडू गडग्याच्या पहिलाडी चतुसीमा ओलांडून चौकारासाठी आणि चौकारनीची धावसंख्या डबल फिगरमध्ये. पहिल्या ओव्हरीचा खेळ झाला समाप्त. 5 ओव्हरीत 54चा टार्गेट असताना धावसंख्या स्थिरावली 10 रन्सावर. वराड प्रीमियर लीग 2022 आमच्या स्पर्धेसाठी देवेन ढोलम उद्योजक यांनी प्रथम द्वितीय क्रमांकाच्या आकर्षक चषक आणि मॅनेजमेंटची टी शर्टसाठी 50,000 रुपयांची देणगी दिली. राकेशजी डगरे एका दिवसाचा जेवणाचा खर्च रुपये 10,000 रुपये. रुपेशजी पर्वेकर, ॲडव्होकेट रुपेश पर्वेकर 40+ प्रेक्षणीय सामन्यासाठी 8,000 रुपयांची बक्षिसा. प्रवीण मिडबावकर असोसिएशन यूट्यूब लाईव्हसाठी 5,000 रुपये. समीर रावले एस व्ही कन्स्ट्रक्शन सर्व्हिस यूट्यूब लाईव्हसाठी 5,000 रुपये. गणेश मोरजकर पंच आणि समालोचकांची 10 टी शर्ट 3,500 रुपये. गुरु सरंबळकर यूट्यूब लाईव्हसाठी 2,000 रुपये. डॉक्टर प्रथमेश वालावलकर यूट्यूब लाईव्हसाठी 2,000 रुपये. गौरव हिरलेकर प्रत्येक सामना मेडल. अंतिम सामन्यातील प्रत्येक खेळाडूसाठी मेडल. श्री लक्ष्मण पावसकर सामनावीर, मालिकावीर, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, यष्टिरक्षक यांना सोनचाफ्याचा झाड. सागर बराडकर खेळाडूंसाठी वस्तुरूप बक्षिसे. योगेश वांगणकर आकर्षक बॅट. ओमकार लुडबे डोंबिवली मालिकावीराचे चषक. मनोज वांगणकर आकर्षक बॅट. दादा वेंगुर्लेकर आकर्षक बॅट. विकी गावडे आकर्षक बॅट. प्रत्येक सामनावीरासाठी आकर्षक चषक. पप्पू डांटस आकर्षक टेनिस बॅट. संजय पोखरणकर, बाळा खडपे मुंबई कावळेवाडी प्रत्येक सामनावीरास टी शर्ट. अशी एकूण 20 टी शर्ट. सामन्यांसाठी लागणारे टेनिस बॉल. राहुल डगरे, रोहन चव्हाण, विशाल खडपे, विठोबा चव्हाण. भाई वेंगुर्लेकर आकर्षक स्टंप्स. राजाराम परब 30+ प्रेक्षणीय सामन्यासाठी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे चषक. ओमकार रावले ऑरेंज आणि पर्पल कॅप. समिता कॉम्प्युटर्स यूट्यूब लाईव्हसाठी 2,000. मयूर स्पोर्ट्सकडून 5 टी शर्ट. दादा मसूरकर, अवधूत मसूरकर सामन्यांसाठी थंड पेय आणि पाणी. विजय बांदिवडेकरांकडून यूट्यूब लाईव्हसाठी 2,000 रुपये. सगळ्यांनी आमच्या स्पर्धेसाठी मदत केली. शेराक 25 आणि 5 25 त्यांना वराडच्या बेताळ्यान आणि सातेरीन मिळवून देऊन दे आणि आमच्या सगळ्या प्रायोजकांचा घरभरान दार वतांदे. परत एकदा मैदानाच्या दिशेने पहिल्या ओव्हरीचा खेळ सोपलो. रन झाले ते 10. टार्गेट 54 रन्सांचा. उरलेल्या 4 ओव्हरीत अजून 44 रन्सांची गरज. प्रत्येक ओव्हरीमागे 21 डबल गेम. 11ची सरासरी अपेक्षित. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात बॉलिंग मार्कवर सूरज. पहिलो चेंडू सूरजचो. बॅटची कट घेऊन चेंडू गेलो थर्डमॅनच्या दिशेने. 1 रन तर अगदी सहज मिळतलो. 22च्या स्वरूपात 1 रन्स होतो. म्हणजे बॅटरचो प्रयत्न पण त्यानंतर विकेट किपर थोडंसं बीट झालो असं वाटायला लागला. धावसंख्या 1 डझनावर 11 रन्सावर 21 डबल गेम.
धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. टार्गेट असा 54 रन्सांचं. अजून 43 रन्सांची गरज. 23 चेंडू फक्त शिल्लक राहिले. जा काय करूच आता लवकर, कारण टार्गेट खूप मोठा असा आणि मोठी फटकेबाजी अपेक्षित असा. दुसरो चेंडू स्लोअर वन चेंडू. परत एकदा रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीवर. रानल्यावरसून आणि जेवणावरसून आठवला. बरोबर हा. जर कोण जेवचे रवले असतील तर चला, रवलेलो माल आणि उरलेला गिरायक, किंवा पहिल्या पंक्तीत जे जेवले आणि त्यांचा जिरला असत त्यांच्यासाठी सुद्धा डबल बारी असा. नादफेरी असा आणि बादफेरी सुद्धा असा. धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. परत एकदा आडव्या बॅटीचा प्रयत्न. बॅटर फक्त वलवता. परत एकदा मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं. जेवणावरसून परत सांगण्यासारख्या वाटला, ज्यांनी जवान बनवला त्या हातांक आमचो मानाचो मुजरो असा. फक्त जवान बनवून ते बिचारे गप रवले नाही तर आमका सगळ्यांका जेवण सुद्धा त्यांनी वाढला. जे आमचे रानपी असत, जे आमचे वाडपी असत, तुमका सुद्धा मानाचो मुजरो असा वराड प्रीमियर लीगच्या निमतान. आणि हिरलेकरजी त्यांचे सुद्धा आभार मानूचे लागतात, कारण मालवणीत एक म्हणा, रानपिनी वांगडा वाकडा तो खातलो चुलीतली लाकडा. उद्याचा दिवस बाकी असा. उद्याचा जवान सुद्धा त्यांच्याच हातात. सलग 3 चेंडू मेडन सूरजने. सलग 3 चेंडूवर 3 मेडन चेंडू. सूरज कमालीची गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी. नितीनजी उद्या आयतवार असा. आयतवारची सुद्धा स्पेशल मेजवानी आणि आजच्या जेवणाची मजा काय वेगळी होती. चौथो चेंडू मेडन. नितीनजी शाळेत असताना शाळेचा वनभोजन बऱ्याच वेळा आपण झाडाखाली अनुभवला. आज परत एकदा त्या जेवणाचा आनंद लुटलो आणि वराड प्रीमियर लीग आयोजन समितीचे मनापासून आभार असत की आज परत एकदा शाळेतल्या वनभोजनाची आठवण झाली. परत एकदा चेंडू रवलो मेडन. 1 रन फक्त खर्च केलो आणि 5च्या 5 बॉल स्ट्रायकर यांच्या खेळान काढले. मंदार कडसून मंदार. मालवणीत एक म्हण आहे बाबा, ऐकान ठेव. नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. जेव्हा वडे नाटातुटीच्या असतं तेव्हा धुयेक कायलीकडे बसवून चालणार नाही. प्रत्येक बॉलवर रन्स महत्त्वाचं होतो. 5 ओव्हरीत 54चा टार्गेट होता. त्याजागर 5 चेंडू जर तू मेडन खेळान काढलंस तर बाकीच्यांनी करायचा काय. कर्माची 7.5 आणि इटमनेची पेपर मिठा. वराड प्रीमियर लीगचा हा वैशिष्ट्य असा, प्रत्येक दिवशी जेवण असतं. 3ही दिवस या जेवण आणि आजचा दिवस सुद्धा खूप खास होतो. सुंदर जेवण. आज परत एकदा वेताळाचो प्रसाद, सातरी आईचो प्रसाद या जेवणाच्या निमित्तानं आमका सगळ्यांका लाभलो. परत एकदा शाळेतले दिवस आठवले. वराड प्रीमियर लीग तुमच्या मनापासून आभार असत. 2 ओव्हरींचा खेळ संपलो आणि रन झाले ते फक्त 11. चालू असलेला मैदान महापुरुष देवस्थानची ही जागा असा आणि महापुरुषाचा आशीर्वाद घेऊन या स्पर्धेचे आयोजन भंडारवाड्याचे सगळे सदस्य ज्यांनी आयोजनात सहभाग घेतलो त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार असत. आणि या वाडीत राहणारे माझे ज्येष्ठ सहकारी, नुकतेच LIC मधून जे रिटायर झाले, रघुवीर टिकम. बऱ्याच दिवसांनी आज टिकम काकांची सुद्धा भेट झाली वराड प्रीमियरच्या निमित्तान. पण वराडमध्ये स्पर्धा होता, पण वराडचं नाव ज्यांनी रोशन केला सुधीर तांडेल यांची मात्र मुलाखत मैदानावर होणार नाही. गेल्या वर्षी सुद्धा त्यांची मुलाखत चुकली. यावर्षी सुद्धा त्यांची मुलाखत होईल की नाही माहिती नाही. अप्पर कट बघूक मिळालो. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतो, पण पहिल्या टप्प्यानंतर चेंडू बघूया आकांडाच्या पहिल्याडीत जाऊन पोहोचलो. पंचांचा निर्णय येतलो तर चौकाराचो पंच स्वप्नील सावंत, विवेक जबडे, विकास जबडे आणि नितीन जबडे. अतिशय सुंदर पंचगिरी. आमचे 4 पंच आणि त्यांना साथ देणारा आमचा स्कोरर सुदेश जामसंडेकर. अंपायर सारथी सोल जजेस ऑफ द गेम. अतिशय सुंदर पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत गेले 2 दिवस. तांडेल बिझी असत. बरोबर आहे. सध्या रात्रीची जागरणं चालू असत आणि त्यानंतर परत दिवसा परत त्या पुढच्या चरित्राची तयारी करणं. कारण सुधीर तांडेल यांचा कौतुक करूचं लागतं. स्वतः नाट्य कलाकार असतच, पण भजनी कलाकार असत आणि अनेक नाटकातली, दशावतारातली अनेक चरित्रा त्यांनी काढली. अनेक एकांकिका त्यांनी लिहिलेल्या असतात. एक कादंबरीसुद्धा लिहिलेली असा आणि कविता संग्रहसुद्धा त्यांनी लिहिलेला असा. 17 वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार त्यांच्यावर नावावर असत. आंतरराज्य, आंतरजिल्हा असे 17 पुरस्कार त्यांच्या नावावर. असा अष्टपैलू व्यक्तिमत्व सुधीरजी तांडेल. तुमका सुद्धा मानाचो मुजरो वराड प्रीमियर लीगच्या निमित्तानं. पंचांचो इशारा वाईड चेंडूचो अवंताच्या स्वरूपात. अजून 1 रन. धावसंख्या 16 रन्सावर 16. टार्गेट असा 54 रन्सांचा. कदाचित गणेशला थोडीशी दया येईल. यापूर्वीच्या ओव्हरीत सूरजने 5 चेंडू मेडन टाकले. त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न दिसता गणेशचो. 5 ओव्हरीत टार्गेट असा 54 रन्सांचा. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. पॅव्हलियनकडून गणेश, स्ट्रायकर यांच्या दिशेने गौरव.
फटको तर मोठो गौरव हिरलेकरचं लॉंग ऑफचं फिल्डर चेंडूच्या खाली लॉंग ऑफच्या कपडावरसून चेंडू आखाड्याच्या पहिलाडी षटकार झेल सोडलो तो सोडलंच 200 रुपयाचा बक्षीस सुद्धा घालवलंस म्हणजे बैल गेलो तो गेलो जाताना 9 हाताचा कासरो सुद्धा घेऊन गेलो गौरव हिरलेकरचा षटकार त्या पाठोपाठ अजून एक परत एक षटकार सलग दुसरं षटकार आणि आता चेंडू खाली सागर होतो सागरने सुद्धा झेल सोडलो 200 रुपये घालवले योगेश माफ करा योगेश सलग 2 षटकार गौरव हिरलेकरच्या बॅटमधून आणि हे गाणं ऐका गेला परम सुंदरी ऐका जरी सगळे हिंदी शब्द वाटत असले तरी ह्या सिंहली भाषेतला गाणं असा श्रीलंकन गाणा डीजेन तुमच्यासाठी ऐकवला सलग 2 षटकार धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर 28 प्रवीण मिठभावकरांनी पुरस्कृत केलेले ब्लॅक कॅप सलग 2 चौकार किंवा 2 षटकारासाठी गौरव हिरलेकर त्याचो मानकरी धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर आता मात्र गौरव हिरलेकर मुगड्यान रेस काढताना आग खाऊन इंगळे ओकणा म्हणजे काय असता गौरव हिरलेकरची फलंदाजी बघितल्यानंतर तुमका कळतली सलग 2 षटकार लॉंग ऑफच्या कपड्यावरसून तिसरो चौकार मारण्याचा प्रयत्न होतो बघूया हलकेच अपील पण गौरव पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता स्वतः तंबूच्या दिशेने परातलो ज्या गौरवच्या बॅटमधून 2 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी झाली त्या गौरवने वैयक्तिक 21 रन्सावर आपली खेळी आणि सांघिक 28 रन्सावर आपली खेळी समाप्त केली तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू शिल्लक असा आणि धावसंख्या स्थिरावलेली 28-28 बरोबर अगदी बरोबर पंचांची करडी नजर असा मगाशी पंचांचा कौतुक केलेला पण स्वप्नील सावंत लगेच एखाद्या सापाच्या फणेर पाय ठेवल्यावर जसो परातता तसो अंपायर परातलो 5 चेंडू ही दुरुस्ती या करेक्शन अंपायर सॉरी स्वप्नील सावंत करडी नजर पंचांची नितीन शेट्टी जर षटकारांची हॅट्रिक तुमच्याकडसून झाली तर नितीन आळवेंकडसून 5,000 रुपयांचा बक्षीस असा नितीन शेट्टी तुमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस सेवेतील आणखी एक गुणवान खेळाडू वर्षाचे 365 दिवस आपण आपले सण उत्सव साजरे करीत असतो कारण कोणतरी एक वर्षभर खाकी घालून आमच्यासाठी उन्हातानात उभं असतं आणि तो आमचं पोलीस मित्र असतात त्यापैकीच एक पोलीस मित्र नितीन शेट्टी सायकर एंडवर पटकोतर मोठो डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास 1 रन अगदी सहज मिळतो 1 रनसावर समाधान आणि 1 रनसानिशी धावसंख्या स्थिरावली 29 रनसावर टार्गेट असा 54 रनचा 54चा टार्गेट 54 रनचा टार्गेट तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर 5 चेंडू समाप्त धावसंख्या 29 नितीनजी आळवे एक उत्कृष्ट समालोचक एक समालोचनाक एक वेगळा वलय ज्यांनी प्राप्त करून दिला आणि ज्यांचं समालोचन ऐकणं फक्त समालोचन नसता तर क्रिकेटचो एक तो एनसायक्लोपीडिया असा चालतो बोलतो एनसायक्लोपीडिया क्रिकेटचो इतिहास जर तुमका ऐकायचो असत तर नितीनजी आळवे यांचं समालोचन ऐका आणि तेच नितीनजी आळवे यांनी बक्षीस ठरवली या स्पर्धेत बरेच बक्षिसं असत कोंबड्याची बक्षिसं असत काही बॅनर तुमका दिसतात त्याच्यावर जर षटकार मारलो तर एक जिवंत कोंबडो तुमका बक्षीस दिल्या जातला फक्त एक अट असतली की पुढच्या वराड प्रीमियर लीगमध्ये तो कोंबडो तुमका जिवंत ठेवचो असतलो आणि परत आणून दाखवचो असतलो खूप कठीण काम असतं नितीनजी एक वेळ त्या बॅनरवर षटकार मारणं सोपा पण घरात दिल्लो कोंबडं वर्षभर जिवंत ठेवणं जर तो ठेवू शकतात पण तो बियाचो कोंबडो असलो तर आता बियाचो कोंबडो काय ह्या काय प्रकरण असा थोडा नक्की ऐकूया 3 ओव्हरीचा खेळ संपलो धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर 12 चेंडू 24 रन्सांची गरज 1 डझन चेंडू 2 डझन रन यवाराक यवार साळगावचे पवार गाणी खूप सुंदर वाजवली माका एक कळाक नाही की कॉमेंटेटरच्या आवाजसाठी डीजेन आपले स्पीकर का नाही दिले असतील काय कारण झालं म्हणजे कॉमेंटेटरांची तेवढी ऐपत नाही होती की त्यांची योग्यता नव्हती कळाक नाही पण
डीजे फक्त गाणी ऐकण्यासाठी साऊंड सिस्टीम नसता, जर त्याच्यातून कॉमेंट्रीचा आवाज जर जगापर्यंत पोचलो तर तुझा कौतुक जास्त होताला. जा काय त्याच्यासाठी गरजेचा असा तर सगळ्या तुझ्याकडसून अपेक्षित असा उद्याचा दिवस. नितीनजी आळवेसारखे जेव्हा कॉमेंटेटर असतात तेव्हा त्यांची कॉमेंट्री ऐकण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक जॉईन होतात. आणि जर कॉमेंटेटरचा आवाज चांगला आवाज जर जगापर्यंत पोचलो नाही तर मग इतकी भारीची कॉमेंट्री आणि इतकी भारीची साऊंड सिस्टीम. जाऊया परत एकदा मैदानावर. 4 ओव्हरीचो सुरुवात होतेली, चौथ्या ओव्हरीची. परत एकदा सूरज बॉलिंग मार्कवर धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 12 चेंडू 24 रन्सांची गरज. सूरज बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन मंदार. 1 चौकार आणि 1 रन आतापर्यंत मंदारची कामगिरी. 12 चेंडू आणि 24 रन्सांची गरज. चौथ्या ओव्हरीचे पहिलो चेंडू हलकेच कट करण्याचा होतो प्रयत्न. दोन रन पूर्ण झाले. तिसऱ्या रन्साचो इरादो, रनआउटची संधी आणि काय झाला. एक अस्तित्वात नसलेलो रन्स चोरण्याचा होतो प्रयत्न. ह्यो रन्स कदापि नव्हतो. आणि नितीन शेट्टी धावात की नाही मंदार तुका खात्री होती तरी सुद्धा तू धावत गेलस. तिसरो रन्स नाकारलो गेलो. 2 रन्सावर लागला पहिला कलाम आणि एकूण धावसंख्या स्थिरावली. एकाच रन्सावर आऊट झालो मंदार. धावसंख्या स्थिरावली 31. मैदानावर पावला टाकताना नितीनला साथ देण्यासाठी राहुल. नितीनजी काही वर्षापूर्वी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग खेळताना फक्त त्यांच्या जर्सीवरच्या नावामुळे ते ओळखा घेत. आता मैदानावर बघा खैचो नितीन आणि खैचो राहुल ओळखणं खूपच कठीण असा. दोघांची अगदी समान देहयष्टी असा, दोघांची समान उंची असा आणि वैशिष्ट्य म्हणजे दोघांची उंची सुद्धा अगदी समान असा आणि वजन सुद्धा समान असा. दोघांनी नॉट आउट राहून जर मॅच संपवली तर त्यांच्या आवडीच्या हॉटेलात राकेश डगरेकडून पार्टी असा. आणि राहुल डगरे तू जर धावान 4 रन पूर्ण केलंस तर तुझ्यासाठी 1000 रुपयांचा बक्षीस असा. मोठे बंधू राकेश डगरेन ह्या बक्षीस लावला धावान 4 रन पुरे केले तर. हलकेच कट बघूया. ह्या चेंडूवर धावान 4 रन येऊ शकतात. कटचो फटको अतिशय सुंदर फटको. बघता बघता चेंडू आखांड्याच्या दिशेने 2 रन पूर्ण झाले. तिसऱ्या रनचा प्रयत्न असा. पंचांचो इशारा होईल तो चौकाराचो. राहुल डगरे आणि नितीन शेट्ये नॉट आउट रावान सामनो संपवला तर तुमका बक्षीस लावला राकेश डगरेन. पण राकेश डगरे नुसतो सामनो संपवचो असा की जिंकान संपवचो असा ता सुद्धा सांगा. जिंकाचा असा ह्या महत्वाचा असा. नाहीतर ते दोघे नॉट आउट रावान कधीही सामनो संपवू शकतात. राहुलान लगातार 2 6 मारले तर गावठी कोंबडो प्यारी आंबेडकर कडसून. खरोखरच नितीनजी ही बक्षिसात देऊची असत की नाही देऊच्या भाषेत बोंडगीच्या भाषे. फक्त एक जोक होतं माहिती आहे सगळी बक्षीस देण्यात येतली. पण नितीनाक 2-2 षटकारासाठी लावण्यापेक्षा एकेका षटकाराक लावलात तर जास्त मजा इल्ली असती. नितीन मारून दाखव नाकार असे मुटके मार की जेनी जेनी बक्षिसा लावली आहेत ती सगळी बक्षिसांचा आजच्या आज हिशोब करूया. 36 धावसंख्या. टार्गेट असा 54 रन्साचा. 18 रन्सांची गरज असा आणि 9 चेंडू शिल्लक राहिले. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 रन्सांची गरज. धावसंख्या स्थिरावलेली 36. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास असा. फिल्डर चेंडूच्या मागे 1 रन पूर्ण झालो. फक्त एकाच रनसावर समाधान. नितीन शेट्टी आणि राहुल डगरे दोघांका माहिती असा आपणाक मोठे फटके मारण्यासाठी पाठवलेले असतात. रनआउट होण्यापेक्षा मोठे फटके जास्त लक्ष केंद्रित करतील ही जोडी. आणि नितीन शेट्टी तुझ्या सलग 3 षटकारांसाठी नितीनजी आळवेंकडसून 5000 रुपयांचा बक्षीस असा. सलग 2 षटकारांसाठी गावठी कोंबो प्यारी आंबेडकर कडसून असा. आणि या जोडीसाठी आज रात्रीची पार्टी सुद्धा असा त्यांच्या आवडीच्या हॉटेलात.
गणेश मोरजकर थोडंसं एन्ज्युअर्ड. गणेश मोरजकर थोडंसं दुखापतग्रस्त, त्याच्यासाठी थोडी मदत पाठवा. डॉक्टर प्रथमेश. थोडीशी दुखापत गणेश मोरजकर कदाचित मैदानावरची उष्णता आणि त्यामुळेच पायात इलेले क्रॅम्प असत. परत एकदा ज्यांनी बक्षिसा लावली त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण कष्टाचे पैसे तुम्ही लावलात बक्षीस म्हणान, आणि त्या सगळ्या बक्षीसदात्यांचे मनापासून आभार असतात. नितीन जाळवे, एक बक्षीस लावण्यासाठी आपण बक्षीस जाहीर करतो, पण पैसे कमवू खूप वेळ लागतात. खर्च करताना 1000 वेळा विचार करायचा लागतं. पैसे सगळ्यांच्या खिशात असतात, पण खर्च करण्यासाठी जी दानत लागतात ती खूप कमी लोकांकडे असतात. ज्यांनी ज्यांनी आमका ही मदत केली स्पर्धेच्या आयोजनासाठी, ज्यांनी ज्यांनी प्रायोजकत्व घेतला त्या सगळ्या प्रायोजकांचे मनापासून आभार असत. शेराक सव्वाशेर आणि 5-25 आई सातेरीन आणि वराडच्या वेताळान त्यांना मिळवून देऊन दे, आणि आमच्या सगळ्या प्रायोजकांचा आणि बक्षीसदात्यांचा घरभरान दार वतान दे अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना असा. पंचांक विनंती असतली की बदली खेळाडू आधी तेका द्या आणि सामनो चालू करा. पंचांक विनंती असा. गणेश उन्हात थांबा नका, तेका आधी उन्हात ठेवू नका, जरा सावळे घ्या पहिली आधी गोष्ट. डीजे तोपर्यंत तुझ्याकडसून गाणं अपेक्षित असतं, त्या म्हणजे बेला. म्हण खोण्याचे वाक्य सराच्या आधी डीजेचा गाणं, आणि गाणं इतक्या सुंदर होता. यंदाचं इंडियन आयडॉल जर तुम्ही ऐकलं असतं तर सवाई भट लवकर बाहेर पडलो त्याचा गाणं, आणि त्या सवाई भटच्या गाण्यावर आधारित या मराठी गाणं. पवनदीप राजनने यंदाचं इंडियन आयडॉल जिंकलो, आणि गौरी गोसावीन यंदाची सारेगम लिटिल चॅम्प जिंकली. हे आमचे वैभव असा आमच्या भारताचा, आमच्या सिंधुदुर्गाचा. गौरी गोसावी आमच्या सिंधुदुर्गाची सुकन्या, कसाल पडवेची सुकन्या, ज्यांनी यंदाची लिटल चॅम्प सारेगम स्पर्धा जिंकली. आणि डीजेन गाणं ऐकवलं तुमच्यासाठी. डीजे बेलाच्या गाणं ऐकण्यासाठी मी आतुर असं आहे, आणि ह्या गाणं लवकरात लवकर तू ऐकवचं. स्पॅनिश गाणं असा त्याच्यातलो एकही शब्द कळणार नाही, फक्त बेलाचाव आणि पत्राजिनो हे दोनच शब्द थोडेसे कळतात. पत्राजिनो कळता, कारण पत्रादेवी म्हणायची लय आमका सवया. पत्रादेवीवर आमचा लय जीव असा, लय जवळ असा, आणि लय स्वस्त मिळतात हे सर. पेट्रोलबद्दल बोलावते मी, कारण हसलात तर कशाबद्दल माका माहिती नाही. ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होती आपोआप. धावसंख्या 36-37 रन्सावरून स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन तर नक्की मिळतो. दुसऱ्या रनचा जो प्रयत्न, 2 रन पूर्ण झाले. 2 रन्सांसाठी धावसंख्या स्थिरावली 39 रन्सावर. 39. राहुल तुमच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक दिला रवी दांडेकरांकडून. 7 चेंडू आणि 15 रन्सांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा. नितीन, एक नाकार मुटको तुझो सामन्यात रंगत आणू शकता. 7 चेंडू 15 धावा मारलो. नाकार मुटको नितीनच्या बॅटमधून. बघूया चेंडूचा प्रवास हा कांड्याच्या पहिला आडी. वन डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर असतात त्या खेळाडूची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर उभी राहिली 45 रन्सावर. गरज असा ती शार्दुल ठाकूरच्या जर्सी क्रमांकाची. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडू आणि 9 रन्सांची गरज. गाणं सुद्धा डिझाईन खूप सुंदर वाजवला. नितीन शेटिये तुम्ही नादच केलाय थेट. त्याच्यातले थोडे शब्द गायले गेले त्यामुळे तुमका शेट तुम्ही नादच केला थेट असा ऐका गेला असताना. खरा तर नितीन शेट तुम्ही नादच केलाय थेट असा गाणं होता. 6 चेंडू आणि 9 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 9 रन्सांची गरज. रवी दांडेकर लालबाग तुमच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा बक्षीस दिला. राहुल डगरेसाठी. राहुल डगरे, एक नाकार मुटको नितीनान मारलो. नितीनान आपला काम पुरा केला. जितक्या कौतुक नितीनचा कॉमेंट्री बॉक्सपासून केला त्या कौतुकाक साजेशी कामगिरी असा नितीनची. आता जबाबदारी राहुल डगरे तुमची.
आणि मैदानावर असलेले प्रेक्षक तुमका वाटतं आम्ही फक्त कोंबड्यांचे गोष्टी केले, जरा डीप स्क्वेअरला एक मिडविकेटच्या दिशेने बघलात तर उद्याची तुमची सोय तुमका बघूक मिळतली. उद्या तुमची जेवणाची सोय. डीजेवाले उद्या फरमाईश पुरी करतले म्हणतले, पण माका त्यासाठी खूप लांब सुनी स्पर्धा बघूची लागतली. पण ज्या ठिकाणी असतले थैसून ही स्पर्धा मी नक्की बघत असतलंय. आतापासूनच माझ्या शुभेच्छा असत. आयोजन समितीचे मनापासून आभार असत आणि मनापासून माफी मागते की मी तुमका पूर्ण वेळ देऊ शकले नाही. या सामन्यानंतर मी तुमची रजा घेईन, नक्की परत कधीतरी या स्पर्धेत पूर्ण दिवसासाठी येतले. नितीनजी आडवे, नितीनजी शेटिये, गणेश मोरजकर आणि वराड प्रीमियर लीगची सगळी आयोजन समिती मनापासून तुमचे आभार असत. तुम्ही मला संधी दिलात. 6 चेंडू 9 रन्सांची गरज. राहुल डगरे नाकार मुटको राहुलच्या बॅटमधून आकांड्याच्या पहिला अडी. थँक्यू डीजे. राहुल डगरे आवडीच्या हॉटेलात आणि आवडीचा जेवण. तुझ्या वांगडा आम्ही सुद्धा असं रात्री. फक्त सांग खय बसिया आणि कधी बसिया. जवळपासचं हॉटेल निवडू जात नाही असा चतुष्सीमेच्या पलीकडे पणजी कॅसिनो. 5 चेंडू 3 रन्सांची गरज असताना तटक्या पेचून गेलेले चेंडू. ऐन मोक्याच्या क्षणी कदाचित राहुल हॉटेल खायचा या ठरवण्याच्या नादात तटक्या पेचून गेलो. खटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटी. 4 चेंडू. डीजे थांब 4 चेंडूंचा खेळ शिल्लक अजून. 4 चेंडू आणि 3 रन्सांची गरज असा. बघूया काय होता. सामन्यात रंगत येता, सामन्यात टिप्स येता. येणारो काळ सांगतो डीजेचा गाणं. त्यानंतर 4 चेंडू 3 रन्स. लक्ष्मण पावसकर जरा लवकर या. लक्ष्मण पावसकर बॅटर जरा लवकर चला. पंचांची नजर तुमच्यावर. पंच सांगा. बॅटर लवकर चला. पंचांनी तुमका आऊट दिला तर गेल्या पावली तुमका माघारी येऊचा लागतला. पंचांची करडी नजर तुमच्यावर. लक्ष्मण पावसकर इलेले असत. लक्ष्मण पावसकर तुमच्यावर मोठी जबाबदारी असा. लगतदार, हिशेदार, पोट हिशेदार सगळे तपासूचे असत आणि किती विकेट गेली ती नोंद 7-12वर घालूची असा. संदेश जामसंडेकर आज तलाट्याच्या भूमिकेत असत आणि कोतवालाच्या भूमिकेत लक्ष्मण पावसकर. लगतदार हिस्सेदारावरून आठवला परत एकदा. हे सगळे जमीन मालक तुमच्या मनापासून आभार असत. 4 चेंडू आणि 3 रन्सांची गरज. 4 चेंडू 3 धावा. केशव बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने सिद्धेश. 4 चेंडू 3 रन्सांची गरज. खराब चेंडू. पंचांचा इशारा होईल वाईट चेंडूचो. टप्प पडलं ऑप्शनच्या बरोबर बाहेर. टप्प पडल्यानंतर केशव तुका वाटला तर अगदी योग्य असा टप्प पडल्यानंतर चेंडू आत इलो, पण आत येताना त्यांनी वाईटची रेषा ओलांडलेली. खूपच सुंदरगिरी पंचांची. पंच स्वप्नील सावंत, विवेक जबडे, विकास जबडे, नितीन जबडे मनापासून तुमचे आभार. इतकी सुंदर पंचगिरी तुम्ही दाखवलात. 4 चेंडू आणि 2 रन्सांची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा. इनसाइड आउट. कव्हर सीमारेषेच्या दिशेने लॉंग ऑफ येता. फील्ड करता तोपर्यंत 1 रन. सगळ्या देणगीदारांची एकदा नावं तर वाचली. परत एकदा नक्की वाचूया. परत एकदा नक्की वाचूया. हा देणगीदारांची नावं शिल्लक असत. बरोबर हा. अगदी बरोबर. माफ करा. काही नावं शिल्लक असत ती सुद्धा नक्की वाचूया. नितीन शेट्ये बघूया नाकार मुटको मारता का. 1 नाकार मुटको नितीन तुझो. सामन्याचा निकाल लागतो. धावसंख्या स्थिरावली 53-53. सामनो बरीबरीत आणि 3 चेंडू 1 रन्सांची गरज. फक्त औपचारिकता बाकी. फॉर्मॅलिटी असा ही मालवणीत फॉर्मॅलिटी वेगळ्या शब्दात सांगितली जाता. फटको मारण्याचा प्रयत्न होतो. 1 रन मात्र मिळालो 1 रन्सांची. नितीन शेट्ये नाबाद रवान आपल्या संघात सामना जिंकान दिलो. अभिनंदन दोन्ही संघांचा मनपूर्वक अभिनंदन. जाऊया पुढच्या सामन्याकडे. परत एकदा वराड प्रीमियर लीग आयोजन समिती आणि जवळचे मित्र नितीनजी आडवे, नितीनजी शेट्ये एवढ्या सुंदर स्पर्धेसाठी माका समालोचनाची संधी दिलात आणि सगळं रसिक राजा वराडचे सगळे ग्रामस्थ माझे मित्र, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, सगळे संघमालक, सगळे खेळाडू, सगळे माता भगिनी या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. पूर्ण दिवस तुमका मी देऊ शकणे नाही.